नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजपासून आपण आपल्या चॅनलवरती एक नवीन सिरीज सुरू करत आहोत आणि या सिरीजचं नाव असणार आहे संवाद. या संवाद सिरीजमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत, आपण काय काय कशाबाबत बोलणार आहोत हे तर मी तुम्हाला सांगेलच, पण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संवाद ही सिरीज करण्यामागची पार्श्वभूमी. गेल्या 2 वर्षांपूर्वी ज्यावेळेस मी गेटचं प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं स्वतःचं, त्यावेळेस मी 1 वर्षभर संपूर्ण अभ्यास करत होतो, संपूर्ण सिलेबस पूर्ण केला, त्यावरती टेस्ट दिल्यानंतर त्याची थोडीफार प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस केल्यानंतर पेपरला गेलो. अपेक्षेप्रमाणे पेपरवरून परत आलो. वाटत होतं की एक चांगली रँक येईल, ज्या PSU साठी आपण प्रिपेअर करत आहोत ती PSU मिळेल, नव्हे तर एखादी चांगली IIT तरी मिळेल. बट रिझल्टच्या दिवशी झालं सगळं उलटच. जी अपेक्षा होती, अपेक्षा भंग झाला. रँक आली 16,000च्या वरती आणि स्कोर आला होता 100 पैकी 32 मार्क फक्त. ज्या दिवशी 32 मार्क आले ना, त्या दिवशी असं वाटत होतं संपलं आता सगळं. डोळ्यांसमोर काळोख होता. वाटत होतं जे 1 वर्षभर प्रिपरेशन केलं ते संपूर्ण प्रिपरेशन वेस्ट गेलं. आता पुढे काय हे कळत नव्हतं. बट कुठेतरी लहानपणापासून साहित्य वाचण्याची आवड, मोठमोठ्या पुरुषांची चरित्र वाचण्याची आवड, थोडंफार कवितांमध्ये असलेला इंटरेस्ट, या सगळ्या गोष्टींमुळे त्या स्थितीमधून पुन्हा रुळावर यायला मला वेळ लागला नाही. आणि ह्या सर्वांमध्ये सर्वात मदत करणारं जे चरित्र ठरलं ते होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र. कुठेतरी विचार केला की यार, ज्या संपूर्ण मुलखामध्ये बादशहांपुढे कुणाची नजर उठवण्याची हिंमत होत नव्हती, संपूर्ण मुलूक ज्या बादशांची नोकर चाकरी करण्यामध्ये व्यस्त होता, अशा प्रदेशामध्ये स्वतःचं एक स्वतंत्र साम्राज्य निर्माण करणं, स्वतःचं स्वराज्य स्थापन करणं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचा एक स्वतंत्र राजा म्हणून राज्याभिषेक करवून घेणं आणि त्यानंतर तमाम लोकांना त्यातून प्रेरित करणं, एका आशेचा किरण दाखवणं, हे काही साधीसुधी गोष्ट नव्हती. हे करत असताना महाराजांच्या जीवनामध्ये किती अडचणी आल्या हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यांनी तो इतिहास देखील वाचलेला आहे. परंतु महाराजांनी काय केलं, या अडचणींवर आपल्या बुद्धिचातुर्यानं, युक्ती कौशल्यानं व योग्य माणसांचा योग्य ठिकाणी वापर करून या सगळ्या अडचणींवर मात केली. इथे त्यांनी काय वापरलं? नियोजन, बुद्धी आणि युक्ती. या तत्वांच्या जोरावर त्यांनी एक साम्राज्य निर्माण करून दाखवलं. मग विचार केला, खरोखर माझं आयुष्य महाराजांइतका अवघड आहे का? तर मुळीच नाही. परीक्षेमध्ये 100 पैकी 32 मार्क मिळवून खचून जाणं ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, हा त्या दिवशी विचार आला. आणि मग म्हणूनच पुन्हा एकदा त्या चरित्रापासून प्रेरित होऊन नव्याने सुरुवात केली. कुठे चुकलं, कोणते MCQ चुकले, काय कमी पडलं, याविषयी थोडंसं अनालिसिस केलं. अनालिसिस केलं नाही फक्त, तर ते अप्लाय करण्यावरती फोकस केला. आणि जेव्हा ते अनालिसिस अप्लाय केलं, पुन्हा 1 वर्ष दिलं, अभ्यास केला व्यवस्थितपणे, त्यावेळेस जो रिझल्ट आला, त्या रिझल्टमध्ये माझी ऑल इंडिया रँक होती 39 आणि गेटचा स्कोर होता 100 पैकी 80 मार्क. आणि याच परीक्षेमुळे वेगवेगळे PSUs असतील, महाराष्ट्रामधल्या ज्या सरळ सेवा एक्झाम्स असतील, या एक्झाम्समध्ये होणारं सिलेक्शन, एक एक गोष्ट होत गेली. आणि मग तेव्हा कुठेतरी जाणवलं, जैशी वेळ माझ्यावरती आली होती, ज्यावेळेस प्रिपरेशन करत असताना मनाप्रमाणे घडत नाही, रिझल्ट दिसत नाही, त्यावेळेस नक्कीच नैराश्य येतं. घरच्यांचं एक प्रेशर असतं, काय करावं हे सुचत नाही, कशा पद्धतीनं प्लॅनिंग करावं हे समजत नाही, कुणाला सांगावं हे कळत नाही. अशा वेळेस आपल्याला हवं असतं धीर द्यायला कोणीतरी असा व्यक्ती ज्याच्यासोबत आपण बोलावं, आपल्या मनातल्या इच्छा व्यक्त कराव्या की मला काय वाटतंय, माझं काय चुकतंय, कुणीतरी मला सांगावं असंही आपल्याला वाटत असतं. मग अशा वेळी गरज असते साधण्याची संवाद. आणि म्हणूनच आपली ही सिरीज असणार आहे, जिचं नाव आहे संवाद. तुम्ही माझ्यासोबत संवाद साधू शकतात. ज्या व्यक्तीसोबत बोलून तुम्हाला धीर येतो, ज्या व्यक्तीसोबत बोलण्यानं तुमच्या मनातलं नैराश्य दूर होतं, त्या व्यक्तीसोबत तुम्ही संवाद साधू शकतात. किंवा तुम्ही कमेंट करून सांगू शकतात की सर, अशा अशा क्षेत्रातल्या व्यक्तीसोबत आम्हाला संवाद साधायचा आहे, अशा अशा क्षेत्रामध्ये जर कोणी नैपुण्यपणे कामगिरी करून दाखवली असेल तर अशा व्यक्तींना आम्हाला बघायचं आहे, ज्यांच्याकडे बघून आम्हालाही मोटिवेशन मिळेल. आणि ह्या सिरीजमध्ये हेच होणार आहे. वेगवेगळे क्षेत्रातील
वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे, यासोबतच छोट्या छोट्या गोष्टी असतील, इन्स्पिरेशनल मोटिवेशनल पोयम्स असतील, स्टोरीज असतील, त्या मी इथून पुढे शेअर करत जाणार आहे. तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही अडचणी असतील त्या सांगू शकतात. इंस्टाग्रामवरती मला डायरेक्टली मेसेज करू शकतात. आपण संवाद करूया आणि ह्या जी नैराश्याची भावना असेल, अपयशाची भावना असेल किंवा अजून काही अडचणी असतील त्यावरती नक्कीच संवाद करून काहीतरी तोडगा काढूया. म्हणूनच ही सिरीज आजपासून आपण स्टार्ट करत आहोत. ही संकल्पना जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही सिरीज माझी इच्छा आहे जो कोणी व्यक्ती प्रिपरेशन करत असेल, जो कोणी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव करण्याचा ट्राय करत असेल, त्या प्रत्येकापर्यंत ही सिरीज पोहोचली पाहिजे आणि ते काम तुम्ही नक्कीच कराल अशी मला खात्री आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया संवादच्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.